तुम्ही सरांना बाहेर घेऊन जायला आलात ना? नाही. हो अच्छा, डबा द्यायला आलात. डबा घेऊन आलात सरांसाठी. सर डबा. नाही हो. मग झेंडे सर, मी आजपासून ऑफिस जॉईन करते. घ्या केळं घ्या. नाही नको, सॉरी. ईशावनी तुम्ही अचानक? हो म्हणजे कधी ना कधी जॉईन करायचंच होतं ना ऑफिस. नाही पण तुम्ही आधी सांगितलं असतं तर गाडी पाठवली असती ना. हे बघ ईशा, तू ऑफिसला जर सर मी तुमचा स्ट्रेस कमी करायला वगैरे अजिबात जॉईन झालेले नाहीये. मी माझं काम करायला जॉईन झाले आणि माझ्या करिअरच्या दृष्टीने कामात फार गॅप गेलेला सुद्धा योग्य नाही ना, म्हणून जॉईन झाली आहे मी. अच्छा म्हणजे तुम्ही रोज येणार का ऑफिसला? हो. आणि राजनंदिनी साड्यांचं काम खूप पेंडिंग आहे आणि मी नाही आले तर ते तसंच राहील ना. गुड. सर पण माझं काम करता करता जर तुम्हाला मदत झाली आणि तुमचा स्ट्रेस कमी झाला तर मात्र मी काही करू शकत नाही. दॅट्स ग्रेट. तू स्वतःच्या करिअरचा विचार करून परत जॉईन व्हायचा निर्णय घेतलास ईशा. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. खरं तर प्रत्येक माणसाने आपल्यामध्ये असलेले गुण वापरले पाहिजे आणि ते वापरून जर त्यांनी काम केलं, ते गुण वाढवले तर कामात सुद्धा त्याची प्रगती होते आणि माणूस म्हणून सुद्धा तो प्रगल्भ होतो, नाही का झेंडे? बरोबर आहे सर, एकदम बरोबर आहे. ईशावनी तुमचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. झेंडे सर, तुम्ही उगाच कौतुक करताय माझं. म्हणजे मी काहीच केलेलं नाहीये. सगळं श्रेय सरांचं आहे, कारण सरच मला कायम प्रोत्साहन देत असतात. ईशा, तू उगाच माझं कौतुक करतेस. मी काही केलं नाहीये. जे काही केलंस ते सगळं तुझं क्रेडिट आहे. चला. अटेन्शन एव्हरीबडी. वाव ईशा, यू आर बॅक. ईशाने पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करायचा निर्णय घेतलाय. मला असं वाटतं की आपण सगळे मिळून तिचं स्वागत केलं पाहिजे. टाळ्या वाजवा सगळे. तर म्हणजे लग्नाआधी काही दिवस आणि लग्नानंतर काही दिवस तिने सुट्टी घेतली होती. ती जरा ऑफिसपासून लांब होती, पण आता तिने पुन्हा एकदा काम करायचं ठरवलंय. आणि ती राजनंदिनी साडीची डिपार्टमेंटची हेड आहे, त्यामुळे तिच्यावरची जबाबदारी मोठी आहे. आणि मला खात्री आहे की तिला तेव्हाच हुरूप येईल जेव्हा तुम्ही सगळेजण तुमच्या शुभेच्छा तिला द्याल. ऑफकोर्स सर. माझे आशीर्वाद ईशाच्या पाठीशी ऑलवेज आहेत आणि आय एम शुअर ती उत्तम काम करणार आहे. थँक्यू परांजपे सर. ईशा, विश यू ऑल द बेस्ट. आणि तुला काहीही मदत लागली तर वी आर ऑलवेज देअर. येस ईशा, आय एम सो हॅपी दॅट यू आर बॅक. हो ना, मी पण. इनफॅक्ट खरंच खूप शिकण्यासारखं आहे तुझ्याकडून. आय मीन, कुठली शिक्षणाची प्रॉपर बँक नसताना केवढी प्रोग्रेस केली हिने. मिहिर, आय थिंक वी शुड क्लॅप फॉर हर. ग्रेट. ईशा आता तिच्या केबिन मध्ये बसून यापुढचं काम करायला सुरुवात करेल. ईशा, एवढ्या लहान वयामध्ये एवढी मोठी झेप घेतलीस. गुड. यशस्वी भव. अँड ईशा, यू नो व्हॉट, आय एम गोना मिस यू अ लॉट. यू नो वाय? बिकॉज आपण दोघी असे समोरासमोर बसून काम करायचो. चला सगळे आता कामाला लागूया. आणि थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. चला काम. ओके सर.
एकदा बघ तुझं केबिन कसं आहे. सर, बघायची गरजच नाही. तुम्ही माझ्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट खूप सुंदर असते. इतकं वेडं प्रेम करू नये कोणावर ईशा. प्रेम वेडं नसेल तर त्यात काय मजा आहे. ये इथे बस. सर, माझं एक ऐकाल? काय? मी या खुर्चीत बसायच्या आधी तुम्ही बसाल एकदा? का? सर प्लीज. अगं पण ही जागा तुझी आहे. हो, पण ही जागा मला तुमच्यामुळे मिळाली. तू वेडी आहेस का ईशा? सर, तुम्ही उद्घाटन केलेल्या खुर्चीत बसायला मला जास्त आवडेल. सर प्लीज माझी इच्छा पूर्ण करा ना, प्लीज. बस. एक आणि सारखं हे तुमच्यामुळे घडलं असं म्हणणं सोडून दे. कळलं? तू ईशा विक्रांत सरंजामे आहेस. या खुर्चीत बसून तुला खूप मोठे आणि महत्वाचे निर्णय घ्यायचे. सर पण मला जमेल ना? मला जमेल की नाही असा विचारच नाही करायचा. मग बरोबर सांगतात. तुला आठवतंय जेव्हा तू पहिल्यांदा प्रेझेंटेशन द्यायला आली होतीस तेव्हा तुला जमेल असं वाटलं होतं, पण जमलं ना? सगळे डीलर्स तुझ्यावरती भयंकर खुश होते. आठवतंय? हो सर. आणि मग तुला स्वतःहून सगळ्या सर्वेसाठी ते घेऊन गेले. त्यामुळे सगळं जमेल ईशा. आणि मला खात्री आहे की या खुर्चीमध्ये बसून तू सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला खूप वेगळ्या उंचीवरती घेऊन जाशील. सर, तुम्ही ऑलरेडी कंपनीला एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेत. त्यापेक्षा जास्त मी काय करणार आहे? करशील ईशा. फक्त एक करायचं, स्वतःवरती विश्वास ठेवायचा, जसा माझा तुझ्यावरती आहे. हो सर. दॅट्स लाईक मॅटर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. मॅम, मे आय कम इन? मॅम, 2 मिनिट बोलायचं होतं. मिहीर, मला आत्ता नाही बोलायचं आहे. मला आता थोडा वेळ हवा आहे. आय नीड सम टाइम. आपण प्लीज नंतर बोलूया. मॅम प्लीज, मला आता अजून नाही थांबता येणार आहे. ओके, बोल. मॅम, मला काय वाटतं माहिती आहे, आज विक्रांत सरांच्या जागी ना एक मुलगी असायला हवी होती. सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण. म्हणजे मी माझा सगळा वेळ उगाच त्या डिग्री घेण्यात जो घालवला ना, त्यापेक्षा तोच वेळ तिला पटवण्यात इन्व्हेस्ट केला असता आणि मी पण झालो असतो मग सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक. आणि मग मला पण स्पेशल प्रायव्हेट केबिनही मिळाली असती. मॅम, मिहीर, आय ॲब्सोल्युटली अंडरस्टँड. इनफॅक्ट ह्या सगळ्यामुळे मी सुद्धा अपसेट झाले. नाही मॅम, अपसेट नाही, निराश आहे मी. टोटली डिसअपॉइंटेड. मॅम, शिक्षण घेत असताना ना मी खूप स्वप्न पाहिली होती. आणि आज मी काय करतोय, मी कुठे आहे मॅम? मग काय उपयोग झाला ते जर्मन आणि इंग्लंडला जाऊन त्या सगळ्या डिग्री घेण्याचा? इथे बाहेर सगळ्यांबरोबर क्युबिकलमध्ये बसतो मॅम मी. आणि ती ईशा स्वतःच्या प्रायव्हेट केबिनमध्ये. आय अंडरस्टँड मिहीर, पण आता हे असंच आहे. नाउ वी जस्ट हॅव टू वेट अँड वॉच. आपल्याकडे काही ऑप्शनच नाहीये. आणि नो मॅम, आय एम सॉरी. मी आता थांबवूही शकत नाही आणि हे सगळं घडतंय ते बघूही शकत नाही. म्हणजे तू काय करणार आहेस? माय रेझिग्नेशन. येस मॅम, मी आता इथे जॉब नाही करू शकत. काय माहिती, कदाचित उद्या आपल्या दोघांनाच बॉस म्हणून ईशालाही रिपोर्टिंग करायला लागेल.
हां, सपना आणि परांजपे ते करतीलही, पण मी असा एवढ्या मिंध्यासारखा आता नाही वागू शकणार. सो बेटर आय लिव्ह. इतकं सुंदर केबिन, तेही माझ्या स्वतःच. सर, मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आई बाबा खूप खुश होतील हे बघून. ऐका ना, मी शिंदे वहिनींकडे जाऊन येते. तुम्ही जरा चहाकडे लक्ष द्या. बरोबर. हा, अरे हॅलो. हॅलो बाबा, हा बोल ईशा बेटा. काय ग आज सकाळीच फोन? मी माझ्या नवीन केबिन मधून फोन करतेय. काय तू ऑफिसला जायला लागलीस? हो बाबा, आजपासूनच जॉईन झाले. नाही म्हणजे काय ग, मला वाटलं आता नवीनच लग्न झाले, काही दिवस घराकडे लक्ष देणार आहेस. हो, पण विक्रांत सरांचीच इच्छा होती मी करिअरकडे लक्ष द्यावं, काम करावं, आणि म्हणूनच त्यांनी हे नवीन केबिन पण बनवून घेतलंय माझ्यासाठी. वा, कमालच आहे ग त्यांची. मग काय ईशा, आज ऑफिस मध्ये नवीन केबिन मध्ये बसून काम करणार तू? हो बाबा, आणि तुम्हाला माहितीये बाबा, माझ्या आवडीनिवडी लक्षात घेऊन मायरा मॅमनी हे केबिन बनवून घेतलंय. बाबा, तुम्ही या ना कधीतरी बघायला. येईन येईन बाळा, नक्की येईन. आज कामाचा पहिला दिवस आहे ना, म्हणून आशीर्वाद घ्यायला फोन केलाय. इथूनच नमस्कार करते तुम्हाला दोघांना. आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायमचे आहेच ग बाळा. यशस्वी हो, आणि हे बघ अगदी मन लावून काम कर. आईला द्या ना. अगं आई ना, आई, अगं आई आत्ता शिंदे काकूंकडे गेली आहे काहीतरी कामासाठी. ती परत आली ना की सांगतो तुला फोन करायला. चालेल. बरं, मी ठेवते आता, कामाला लागते. हो ठेव. बाय. अहो काय सांगताय, ईशासाठी नवीन केबिन केली आहे? हो, आज ऑफिस मधला पहिलाच दिवस आहे. छान वाटलं म्हणाली. मला ऐकून ना खूप छान वाटलं खरंच. आणि बरं का पुष्पा, आपला आशीर्वाद घेण्यासाठी फोन केला होता तिने. अरे वा, गुणी पोर आहे हो, तिचं चांगलंच होणार. हो ना. बघ ना, एक साधी नोकरी मिळावी असं स्वप्न होतं तिचं, पण नशिबाने तिला कुठल्या कुठे नेलं नाही का ग? निमकर, चहा प्या पटकन, आपल्याला जायचंय. कुठं? ईशाचं केबिन बघायला. चला. आता? हो, मग काय झालं? नाही नाही नाही, आता नाही. अहो आता नाही काय? अहो जाऊयात ना ईशाचं नवीन केबिन बघायला. किती मस्त वाटेल ना. आपण असे ईशाच्या नवीन केबिन मध्ये बसून चहा पिऊयात. ईशा मॅडमचे आई बाबा चहा पितायत असं वाटेल. जाऊयात ना. तुला चहा पिण्यासाठी जायचंय तिथं? बोलले. चहा प्यायला कशाला जाईन? मुलीचं कौतुक करायचंय मला. जाऊ जाऊ, नक्की जाऊ आपण. पण जरा थोडे दिवस जाऊ दे, तिला तिथं थोडं काम करू दे, कामामध्ये रुळू दे, मग आपण नक्की जाऊ. विक्रांत सरांचं किती प्रेम आहे ना हो तिच्यावर. अगं विक्रांत सरांनीच आग्रह केला म्हणून ऑफिस जॉईन केलं म्हणत होती. हो. मला वाटलं आता लग्न झाले ती फक्त घराकडेच लक्ष देणार, हे नोकरी करेल का नाही अशी शंकाच वाटत होती. पण नाही, विक्रांत सरांनी त्याला खूप खंबीरपणे साथ दिली. नवऱ्याचा एवढा चांगला पाठिंबा असल्यावर आणखीन काय पाहिजे ग? खरंय, पण नशीब लागतं असे नवरे मिळायला आणि असा पाठिंबा मिळायला. हो ना, खरंच आपली ईशा नशिबानच आहे. तुला चांगलं यशस्वी होऊ दे रे देवा. मी आहे. येस प्लीज. काय? ऑफिस मधली नाराजी. म्हणजे सर, ऑफिसमध्ये आजकाल खूप बदल घडत आहेत आणि ते बदल सगळ्यांनाच मान्य आहेत असं नाही. इनफॅक्ट खूप लोकांना ते अन्यायकारक वाटतात. अनफेअर चेंजेस. मीरचं रेझिग्नेशन. सर, त्याला असं वाटतं की एवढं क्वालिफिकेशन असूनही त्याला
जी गोष्ट मिळाली नाही ती ईशाला खूप सहजपणे मिळाली आणि इनफॅक्ट ऑफिसमधल्या सगळ्यांनाच असं वाटतंय. सर कदाचित ते तुम्हाला दाखवत असतील की तुम्ही जे काही डिसिजन्स घेतले त्यांनी ते खूप खुश आहेत, पण तसं नाहीये. सगळे भयंकर डिस्टर्ब आहेत सर. लुक मायरा, ईशा माझी बायको आहे. सर ते तुमचं पर्सनल लाईफ आहे. एक बॉस म्हणून ईशा ऑफिसमध्ये कोणालाच मान्य नाहीये आणि कदाचित लोक मान्य करतील, पण त्याला थोडासा वेळ जाईल सर. ही फक्त ठिणगी आहे सर. आग लागायला जास्त वेळ नाही लागणार आहे. मीडियाला या सगळ्याची भनक लागली तर त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यांना सुगावा जरी लागला ना या सगळ्याचा, तरी ते आपल्या ऑफिसचं नाव बदनाम करतील, आपल्या कंपनीचं नाव बदनाम करतील आणि तुमचं सुद्धा नाव बदनाम करतील आणि इट विल बी अ नेगेटिव्ह पब्लिसिटी टू अ कंपनी अँड यू हॅव टू डू समथिंग अबाउट इट. आणि हे सगळं मला मान्य नाही. सो माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही जे काही डिसिजन घ्याल ते खूप विचार करून घ्या प्लीज. मला कळतंय मायरा, हे खूप सिरियस आहे. आणि सर सॉरी, तुमची मीटिंग चालली आहे का? मी नंतर येते. कंटिन्यू. नाही कमिशन. खरं म्हणजे आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. सर मायरा, ईशा, इथे जे काय आता घडतंय ते तुला माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण तू या कंपनीच्या एका अत्यंत महत्वाच्या पोस्टवरती आहेस. हे घे, मिहिरचा राजीनामा. सर पण का? मी आता काय सांगतोय ते शांत चित्ताने ऐक. त्यांनी राजीनामा दिलाय कारण तुला मिळालेली बढती त्याला मान्य नाहीये. सर पण मग आता आपण काय करायचं? मायरा, त्याचा राजीनामा स्वीकारलाय म्हणून सांग त्याला. सर पण सर हा खूप टोकाचा निर्णय होतोय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? मायरा, त्याला सांग की त्याला आज जायचं असेल तर जाऊ शकतो. त्यांनी ते थांबण्याची काही आवश्यकता नाही. त्याचा राजीनामा स्वीकारलाय. सर मी बोलू का त्याच्याशी एकदा? ईशा, सर मला एकदा प्लीज त्याच्याशी बोलू दे. मग जो काय निर्णय असेल तो तुमचा असेल. ठीक आहे, गो अहेड. थँक्यू सर. मिहिर, ईशा मॅम, तू मॅम वगैरे का म्हणतोयस? ऑफकोर्स, आता आहे ते आहेच ना मॅम. मला सांग, तू जॉब सोडतोयस? हो मॅम. का? कारण इथे मला वाटलं होतं तसं माझ्यासाठी चॅलेंजिंग काही उरलंच नाहीये. इनफॅक्ट कामाव्यतिरिक्त नको असलेली चॅलेंजेसच इथे खूप जास्त आहेत. त्यातलं एक म्हणजे मला बॉस म्हणून ऍक्सेप्ट करणं. हो ना? मिहिर, मी एक रिक्वेस्ट करू तुला? तू प्लीज तुझा राजीनामा मागे घे ना. नो मॅम, सिरियसली आता इथे काम करण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. मिहिर, तरीही मी तुला रिक्वेस्ट करते की प्लीज तुझा राजीनामा मागे घे. मला एक संधी दे ना मिहिर. पण मॅम, मी कंटिन्यू करून तुम्हाला काय संधी देणार? तुम्हाला ऑलरेडी इथे सगळंच मिळालंय. नाही मिहिर, मी तुला तेच सांगायला आले. मी त्या नव्या केबिन मध्ये नाही बसणार आहे. ती तशीच राहील आणि मी तिथे तेव्हाच बसेन जेव्हा मी स्वतःला खूप चांगलं काम करून प्रूव्ह करून दाखवेन. जसं तू केलंयस आतापर्यंत. पण ईशा मॅम, या सगळ्यामध्ये मिहिर, आधी एकतर मला मॅम म्हणू नकोस प्लीज. आणि मी आता तुमच्या सगळ्यांबरोबर बसून इथे काम करणार आहे, अगदी आधीसारखं.
त्या केबिनमध्ये मी तेव्हाच जाईन जेव्हा तुम्हाला सगळ्यांना माझी योग्यता तेवढी वाटेल. मिहीर, आता तरी राजीनामा मागे घेशील ना?